हॅलो, हाय, नमस्कार. आज नवरात्रीचा 5वा दिवस. तर आज तिथं पिल्लूला मी इडली बनवलेली आहे. खूप दिवस झाले मला पिल्लू म्हणत मम्मी इडली बनव. तर मी ती इडली वगैरे बनवली. माझा आवरला. आज मी व्हाईट साडी काढली, फोटो काढले आणि साडी थोडी खराब दिसली तर मी परत ती चेंज करून परत आता इथं लाडक्या बहिणीच्या पैशाचं उद्घाटन करायला चालली होती. तर मी आता हा बदामी कलरचा ड्रेस वेअर केला आहे. तो पण व्हाईट सारखा दिसत आहे आणि इथं आता आम्ही कचरा वगैरे घेऊन चाललेलो आहो. तर आज आम्ही आता पहिल्यांदाच पोस्टामध्ये पैसे काढायला चाललेलो आहोत. तर माहिती नाही तिथं काय काय लागतं काय काय नाही. तर आता जाऊन बघू. आता आम्ही इथून निघालेलो आहोत. ते पोस्टाकडे पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता पोस्टात तेवढी गर्दी आहे. आज नंबर लागतो की नाही काय माहिती. आणि आज प्रथम आता ATM हे कसं यूज करायचं, कारण की पोस्टाचं ATM पण नाही आहे. मग आता तिथे गेल्यावरच बघू. तर मी तिथं ना दाजींची काही हिंमत होत नव्हती कुणाला विचारायची. पण मग मीच तिथं समोर जाऊन सगळ्यांना विचारलं की म्हटलं दादा हे ATM मधून पैसे काढायचे आहे तर कसे काढायचे. तर काही जणांनी सांगितलं की ते इथे पावती पण लागते. तर मग मी ती पावती वगैरे घेतली, ती पावती भरली. नंतर ती पावती तिथं पोस्ट केल्यावरती मला ती मॅडम म्हणाली की तुम्ही हे जे पोस्टाचं ATM घेतलेलं आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी ATM यूज केलं म्हणे, म्हणजे हे केलं घेतलं म्हणे, तर तिथेच जा आणि हे करा. आणि ते पावती भरायच्या आधी आम्हाला नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आज मी कुठे गेली होती. तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा रंग आहे व्हाईट. तर मी सगळी व्हाईट साडी घातली होती. तर व्हाईट साडी घातल्यानंतर फोटो वगैरे काढले. पण नंतर ती साडी थोडीशी खराब पण होती. तर मग मी ती काढून ठेवली आणि नंतर मग हा व्हाईटवाला ड्रेस वेअर करून बाहेर गेली होती पोस्टामध्ये. लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहे ना आपल्याला. मग आता मी ते काढून मला काही कामं पण होती. तर म्हटलं चला ते लाडक्या बहिणीचे पैसेमधून थोडंफार काहीतरी काम करू आपण. तर सगळ्यात आधी मला ट्युशन फी पण भरायची होती आणि थोडंसं ते वस्तू घेतल्या होत्या तर त्याचे पण पैसे द्यायचे होते. तर मग चला आता मी तुम्हाला सांगते. मी तिथं बँक पोस्टमध्ये गेली तर काय काय म्हणजे काय काय प्रोसेस होती, काय काय नाही, तर सगळ्यांना माहिती पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवत आहे. तर मी काय केलं, मी ज्यावेळेस पोस्टामध्ये खातं उघडलं तर मला तिथे लागले होते 200 रुपये. 200 रुपये लागले. तर मला त्या 200 रुपयामध्ये काय भेटलं, म्हटलं ATM काढा. तुम्ही तर बघितलंच व्हिडिओमध्ये समोर. तर म्हटलं चला आता आपण हा पण हे करू. तर ATM कार्ड आहे ना, तर त्याच्यावरून पैसे कसे काढायचे मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. आणि अजून कोणाचं असेल तर नक्की त्यांनी पण शेअर करा. आणि त्याच्यानंतर आम्ही फोनपे कसं उघडलं मी सगळं तुम्हाला टोटल सांगणार. म्हणजे आज फक्त पैसे कसे काढायचे आणि कशा प्रकारे हे म्हणजे वापर कशा प्रकारे करायचा त्याचं सांगणार आहे. मग मला 2-3 कामं करायची होती. मुलाची ट्युशनची फी पण भरायची होती. मग त्याच्यासाठी म्हटलं आता या अकाउंटला पैसे आले तर आपण करून टाकू कामं. तर मग मी आज सकाळी उठले, आवरलं माझं, पिल्लूला जेवायला बनवून दिलं. तुम्ही बघितलं तो नाश्ता वगैरे करत होता. त्याला इडली बनवून दिली होती, इडली आणि चटणी. इडलीवर खाल्लेली. काही स्कूलमध्ये घेऊन गेला आहे. मला इथे आता 12 वाजले होते. तिकडं मी 11:15 गेली होती. तर तिथे सगळ्यात आधी मी गेले. मग 1-2 जणांना विचारलं, म्हटलं दादा इथं पैसे काढायचे, माझं ATM कार्ड आहे म्हटलं. तर म्हणे ताई ATM कार्डचा फोनपे उघडता येतं म्हणे, तू फोनपे उघडू शकते म्हणे, ते Google पे उघडू शकते म्हणे, असं काही काही सांगत होते. म्हटलं ठीक आहे बघू आपण. मग आम्ही 2-3 टाईम ते फोनपेच्या चक्करमध्येच पडलो. मग ते काही लवकर कंप्लीट झालं नाही. मग एका जणाला म्हटलं दादा आम्हाला पण पैसे काढायचे. तर एक जण म्हणे की ताई इथं पावती भेटते, इथून तुम्ही पैसे काढू शकता. तर ती पावती कशासाठी आहे तर मी तुला हे पण सांगणार आहे. आणि ATMचा वापर कुठे राहतो, ते पोस्टाच्या पासबुकच्या ठिकाणी चालतं का नाही चालत सगळं सांगणार आहे मी. तर मग आम्हाला वाटलं की पावती घेऊनच पैसे काढता येतं आपल्याला. तर मग मी ती पावती घेतली, नाव वगैरे भरलं, आपला अकाउंट नंबर टाकला, आपलं किती पैसे काढायचे, आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे, टोटल टाकलं, आपल्या गावाचं नाव टाकायचं, आपण ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी. तर मग मी ते सर्व केलं. मग नंतर माझा नंबर लागला. मग मी ती जी भरलेली पावती ती मॅडमकडे दिली. तर मॅडम म्हणे तुमचं पासबुक. म्हटलं मॅडम माझ्याकडं पासबुक नाही, फक्त ATM कार्ड म्हणे. तर ATM कार्ड जर असेल ना म्हणे, तुम्ही ज्या ठिकाणी अकाउंट उघडलं तिकडेच जाऊन तुम्हाला पैसे काढावे लागेल म्हणे, इकडं पैसे काढता नाही येणार. म्हटलं का म्हणे हे पोस्टाचं खातं आहे म्हणे, इथं फक्त पासबुकवाल्यांचेच पैसे निघतात. तर तुम्ही पण म्हणजे ज्या ज्या व्यक्तींना ATM कार्ड भेटलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी एकच मिनटं. माझ्याकडे आता सध्या नाही येते, पण बघते 1 मिनटं आलीच मी.
तर ते हे आहे ATM कार्ड आहे हे ते. तर हे ATM कार्ड मी तिकडे घेऊन गेली होती. तर मॅडम सांगत होती तुम्ही हे जे ATM कार्ड ज्या ठिकाणी उघडलेलं आहे ना तिकडेच तुम्हाला पैसे काढता येईल. तर हा माझा एक पहिला अनुभव आहे. आणि फोनपे आम्ही कसं उघडलं तर ह्याची एक पोस्टाची ॲप येते त्याच्यामध्ये उघडावं लागतं आपल्याला. हे आपल्या साध्या फोनपेमध्ये गुगल पेमध्ये उघडत नाही. किंवा ते मला हार्ड पण गेलेलं आहे, काही एवढं समजलं नाही जास्त कसं उघडायचं. पण मी एका जणाकडे गेली, दादाकडे. म्हटलं दादा मला पोस्टाचं अकाउंट फोनपेमध्ये उघडून दे म्हणे. ते फोनपेमध्ये तर नाही उघडणार म्हणे, पण याची ॲप आहे म्हणे, मग त्याच्यामध्ये उघडू शकतो म्हणे. मग मी त्यांच्याकडून उघडून घेतलं. मिस्टरांना काही एवढी आयडिया नव्हती की विचारू कोणाला, पण मग म्हटलं शक्यतो एखाद्या विचारून बघा, म्हणजे आपले काम इझी होईल आणि तो पण आपल्याला सांगेल. तर त्यांनी सांगितलं, त्यांनी खूप मदत केली. त्याचं अकाउंट उघडून दिलं म्हणे. जर विसरलं तर काही प्रोसेस असते त्या पण त्यांनी आम्हाला करून दिल्या. बघा कधी कधी असे चांगले पण लोक भेटतात आपल्याला जीवनात. तर आता बघू, याच्यावर मला जर जास्त यूज जर झाला तर ठीकच, चांगली गोष्ट आहे. नाही तर मग मला परत पोस्टाचं यायचं जाऊन मला पैसे काढावं लागेल. बघू काय होतं. आज तर मी नेमके पैसे काढायला गेली होती, आज तर काही पैसे भेटले नाही. आता बघू काय होतं उद्या. पण मी माझा आजचा पोस्टाचा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि पोस्ट हे 3च दिवस उघडं असतं, मंगळवार, गुरुवार, शनिवार 3 दिवस चालू असतं हे. तर त्याच्यामुळे मी आज गेली होती. तर माझ्याकडं हा अनुभव होता. तर मला आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अजून जर कोणाला काही म्हणजे शंका असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, की मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आज मी गेली तर आज काही मला पैसे नाही हे झाले तर उद्या आणावं लागणार आहे, कारण की मला 2-3 जणांचं देणं घेणं करायचं आहे आणि नंतर गावाला पण जायचं आहे. आणि दाजींचा पेमेंट पण आला तर तो काही त्यांचा हप्त्यामध्येच जातो. पण बरं झालं आले लाडकी बहिणीचे पैसे, तर ते पण घरातच कामी येत आहे आपल्या. आणि लाडकी बहीण योजना ही तुम्ही खरंच अंमलात आणली, याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी म्हणजे प्रयत्न केला की ही योजना खरंच सक्सेस करायची आपल्याला. पण मग खूप छान वाटलं आणि आनंद पण खूप होत आहे. मी एवढंच बोलू शकते, अजून पुढे काय बोलू मला काही कळत नाही आहे. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. तर चला आता बाय बाय. माझं एवढीच माहिती होती. कशी वाटली कमेंट करून सांगा. बाय बाय.